गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी आहे प्रिया आणि प्रियंका शिंदे साडी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि मी आंघोळ करून आली आहे किचनमध्ये माझ्या नेहमीप्रमाणे कामाला. तरी पण मी अशी बिनआंघोळ केल्यासारखी का वाटते मलाच नाही माहिती. आंघोळ करायच्या अगोदर तरी मी अजून चांगली वाटत होती. ॲक्च्युली काय ना की ही जी खिडकी आहे ना तर समोरून पूर्ण सूर्यप्रकाश असा रिफ्लेक्ट होतो आणि पाठच्या बाजूला कॅमेरा लावल्यामुळे ते व्यवस्थित कॅप्चर नाही होत. तर मी माझ्या किचनमध्ये आज पोहे पकवणार आहे, पोहे बनवणार आहे. त्यासाठी मी 2 कांदे, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे भाजून घेतलेत आणि एका जाळीमध्ये म्हणजेच ह्या चाळणीमध्ये मी पोहे काढलेले आहेत दोघांना पूर्ण इतके. आणि हे पोहे 3 ते 4 पाण्याने असे स्वच्छ धुवून घेते आणि झटपट आवरायला पण मदत होते जेव्हा आपण अगोदरच पोहे धुवून घेतो आणि मग नंतर ही सगळी बाकीची तयारी करतो. पोहे पण छान भिजले जातात आणि पोहे बनवून लवकर उरकतात आणि पोटात पण लवकर जातात. आणि काही जुने पोहे असतात ते चवीला बिलकुल छान नाही लागत, म्हणून जुने असतील तर त्याला तर उलट जास्त धुवायला हवं. पण हे नवीन चांगले पोहे आहेत तरी पण मी ह्याला पहिला चाळून घेते आणि मग स्वच्छ पाण्याने धुते. आणि आता मी इथे कांदा कट करून घेते. 2 कांदे घेतले आहेत मी मीडियम साईजचे. हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेते आणि तोपर्यंत मग पोहे भिजतात. कधी पण असंच करायचं, सगळं कापून वगैरे घ्यायच्या अगोदर पोहे भिजायला ठेवायचे आणि मग कापून घ्यायचं. आणि माझं आळूवडी तळलेलं तेल अजून उरलं होतं, बाकी होतं, सो मग मी त्यातलं तेल यामध्ये टाकले. अंदाजे 1.5 ते 2 चमचे मी तेल टाकली आणि जी कोथिंबीर मी बारीक कट केली होती ती पूर्ण भिजवलेल्या पोह्यांवरती अशी पसरली पूर्ण. आणि मग तोपर्यंत तेल इकडे गरम झालं होतं. मग मी त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली आणि मग हे भाजलेले शेंगदाणे आहेत ते पण तेलामध्ये कडाकड व्यवस्थित तळून घेतले. आणि अक्षर आतमध्ये देवाला दिवाबत्ती करत होता तर त्यामुळे अशी घंटी वाजवतोय. आणि मग जास्त वेळ न करता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आणि छान असा कढीपत्ता व्यवस्थित त्याच्या सोबत कडला जातो. आणि तेलामध्ये अगोदरच जर कढीपत्ता टाकला तर तो मग करपतो, म्हणून मग मी या प्रकारे कधी पण त्यात शेंगा पण तळल्या जातात, कांदा पण व्यवस्थित भाजला जातो आणि जी कढीपत्ता टाकलेला आहे. आणि मग आता हिरवी मिरची पण लगेच मी टाकून घेतली आणि हे सगळं व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतवायचं. पूर्ण लालसर नाही, लाईट पिंक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि माझा नवरा अक्षय पण खूप टेस्टी पोहे बनवतो. एकदा मी आजारी होते तेव्हा मला बाहेरचं काहीच पचत नव्हतं, जे पण मी खाईल अशी उलटी यायची, तर त्यावेळेस त्याने मला पोहे बनवून दिले होते आणि मला वाटलं नव्हतं की तो एवढे टेस्टी असे पोहे बनवू शकतो म्हणून. खरोखर जबरदस्त चवीला असे पोहे बनवलेले आणि ते पहिल्यांदा बनवले होते आणि ते शेवटचे होते. त्यानंतर कधी त्याने पोहे नव्हते बनवले परत, पण कधी ब्रेड ऑमलेट आणि कधी कधी ती चीजवाली मॅगी त्याच्या स्टाईलने बनवतो, खूप टेस्टी बनवतो. आणि जे ऑमलेट पण बनवतो ना बटर वगैरे टाकून खूप टेस्टी बनवतो. म्हणजे असं माझ्या जे चवीचा असतो ते एकदम वेगळा असतो आणि हा जेव्हा काही बनवतो ना ते एकदम वेगळंच लागतं, म्हणजे खूप छान लागतो मला असं म्हणायचं आहे. तर इथे माझे पोहे बनवून झालेले आहेत आणि एका डिशमध्ये काढून मी अक्षयला पोहे सर्व करून देते, कारण तो जाणार आहे 9 वाजता लवकर आणि आता वाजले आहेत 8:30. आणि सोबतच मी देखील एक डिश भरून पोहे घेतलेत नाश्ताला खायला. तर असं आम्ही दोघं पण बसून असा मस्त नाश्ता करतोय. आणि मला 10च्या अगोदर आवरून 10 वाजता पोहोचायचं असतं ऑफिसला आणि मी अशी रेंगाळत आवरत असते. आणि राहिला प्रश्न टिफिनचा, तर तो आम्ही सकाळचा टिफिन लावलेला आहे मेसमधून आणि ते दादा आणून खालीच ठेवतात, पार्किंगमध्ये जाताना मी घेऊन जातो. आणि हे बघा एवढे कपडे मी काल धुतले होते, बाप रे बाप, मी काय सांगू, 2.5 बादल्या कपडे धुतले होती. आणि या स्टँडवरती सगळे कपडे मावले नसते, पण मी त्याला मावले असं एकावर एक टाकून. आणि काही कपडे त्यातले ओलसर आहेत म्हणून असंच ठेवलेत सुकायला. आणि हे पण जे मी कपडे आता घेतला एक ड्रेस काढून आज घालण्यासाठी, त्याला इस्त्री करणार आता, कारण त्यामध्ये पण पॅन्टचा जो कमरेचा भाग असतो जिकडे रबर पट्टा असतो तो भाग आणि माझी ओढणी ओलसर आहे थोडीशी, तर मग एकदम कडक इस्त्री करावी लागणार आहे. मग एक साईडला मी अशी इस्त्री लावून मस्त अशी कडक इस्त्री करून घेते. तर अक्षयचा टायमिंग झालेला आणि तो निघतोय ऑफिसला जायला आणि इकडे माझं पण आता आवरते. आणि मला आहे ना अचानक त्या इस्त्रीचा असा चटका लागला होता, कळलं नाही नक्की तो चटका लागला होता की शॉक लागला होता. सो खूप घाबरत मी इस्त्री करत होती. आणि जेव्हा घरामध्ये कोणतरी असतं तेव्हा काही वाटत नाही, पण घरामध्ये जेव्हा कोण नसतो तेव्हा खूप भीती वाटते.
इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरायच्या तर खास करून त्यावेळेस तर खूपच असं वाटतं की यार मी एकटीच आहे घरामध्ये, ह्याचा काय शॉक वगैरे लागेल आणि कोण नाही बघायला मला तर कसं होईल म्हणून हे असं वाटतो. असं काही होत नसतो आयुष्यामध्ये, मलाही माहिती आहे. पण ठीक आहे, आता मी इकडे माझी चेहऱ्याची थोडीशी लिपाथोपी करायला घेते. तसं माझं चेहऱ्याला लावून झालेलं आहे. जे मी तुम्हाला दाखवलं नाही, मॉइश्चरायझर लावलं आहे, मग सनस्क्रीन लावले, मग थोडीशी BB क्रीम लावली आणि मग थोडीशी पावडर लावली आणि हे सगळं एकदम थोडं थोडं कमी कमी प्रमाणात लावले, जास्त नाही लावलं, अगदी किंचित असं लावलं आहे. म्हणून तुम्हाला जास्त असं दिसणार पण नाही की मी काय लावलं आहे म्हणून. म्हणजे मेकअप करून पण नो मेकअप लुक. आणि मला आयब्रो खूप कमी आहेत म्हणून मला ते थोडेसे हायलाईट करावे लागतात. डार्क म्हणजे पूर्ण ब्लॅक कलर नाही वापरत मी, थोडा लाईट ब्लॅक म्हणजे ग्रे कलरमध्ये आहे आणि मग मी ती पावडर अशी ब्रशने लावते. आणि माझे आयब्रो पण मी जे असं लावते ना वरून, ते देखील असं नाही वाटत की मी लावले म्हणून वरून काहीतरी. पण मी तुम्हाला सांगते, मला सिक्रेट असं रिव्हील करते आहे. आणि केस जे आहेत ना, मी सकाळपासून असे वरती जे टांगून ठेवते ना, त्यामुळे असे वाकडे वाकडे झालेले असतात. सो म्हणून मला त्याला असं इस्त्री फिरवावी लागते थोडी. म्हणून मग मी असं स्ट्रेटनरनी थोडं थोडं सगळ्या बाजूनी जेवढे पण केस असे वाकडे तिकडे झालेले आहेत ते असं इस्त्री करून घेतले, म्हणजे स्ट्रेटनिंग करून घेतले. रोज तर मी पोणी बांधते, त्यामुळे मग रोज स्ट्रेटनिंग करायचा प्रश्न येत नाही. रोज म्हणण्यापेक्षा आठवड्यातून 2-3 दिवस मी पोणी बांधते आणि एखाद दुसरा दिवस मी असे अर्धे केस वर टांगते आणि मग अशा अर्धे केस सोडते. आणि यामागे पण एक कारण आहे, मी माझे केस जे आहेत ना खूप लाँग होते, म्हणजे लाँग असायचे. आत्ता मी 3 महिन्यापूर्वी माझा हेअरकट केलेला आहे आणि तेव्हा खूप शॉर्ट केले होते. आता तरी वाढलेत 2-2.5-3 इंच असे केस. मग मला असं वाटते की यार माझे छोटे केस असेपर्यंत मी असं थोडा शॉप करायला पाहिजे, म्हणून मग मी अर्धे केस बांधते आणि अर्धे केस सोडते कधी कधी. आणि मग नेहमी तर मला असा कंटाळा येतो केसांचा, गळ्यामध्ये असा चिकचिक वाटते खूप. आणि हे केस एवढे स्मूथ नाही आहेत की असं चांगलं चांगलं वाटायला, एवढे केस असे राट आहेत खराट्यासारखे, तर मग ते टोचतात. तर म्हणून एवढे याचे लाड नाही पुरवत या केसांचे. तर थोडासा माझा शॉप करून झालेला आहे. मी थोडं बघून घेते आरशामध्ये व्यवस्थित प्रॉपर दिसते की नाही. आणि मग मी माझी बॅग उचलून मी निघाली आहे आता माझ्या कामाला, शूज घालून. जाताना माझ्या रुटीनमध्ये एक गोष्ट असते, ती म्हणजे खिडक्या वगैरे बंद करायच्या, गॅसचा खालचं बटन बंद करायचं, गिझरचं बटन बंद आहे की नाही चेक करायचं, लाईट सगळ्या बंद आहेत की नाही ते बघायचं, आणि देवाऱ्यामध्ये दिवाबत्ती लावलेली असते ते दिवा व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं. कारण पूर्ण जे इंटेरियर आहे, ज्याला आपण काय बोलतो फर्निश, ते पूर्ण लाकडी आहे. तर त्यामुळे कधी चुकून दिवा लागला किंवा मोठा लागला तर त्यामुळे काय इश्यू नको व्हायला म्हणून. तर मग मी ऑफिसमधून घरी आले. ॲक्च्युली ते मी काय बडबड करत होती त्याचा व्हिडिओ पण कॅप्चर केला होता, पण नंतर चुकून माझ्याकडून ते म्यूट झालं आणि माझीच बडबड सुरू राहिली. सो मी इथे आज ऑफिसमधून येता येता काही सामान घेतलं होतं ज्यामध्ये ब्युटी प्रोडक्ट आहे. तर ते मला आहे ना एका कॉस्मेटिकनी जबरदस्ती चिपकवलं की मॅडम हे चांगलं आहे, हे घेऊन बघा, हे वापरा, असं तसं म्हणून. आणि ते मी आज संध्याकाळपासून वापरते आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच, या व्हिडिओमध्ये आहे. आणि बाकी अजून काय सामान आहे ते मी उद्या दाखवते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी येता येता मस्त पाणीपुरी खाल्ली माझी आवडीची, आणि येताना एक वडा पण आणला होता. आणि मग चिकन घेऊन आली होती, आज फ्रायडे आहे म्हणून चिकन करायला. सो आता पुढे मी चिकन बनवायचा व्हिडिओ मी यामध्ये टाकलेला आहे, तर तो देखील तुम्ही पुढे बघत राहा. तर मी रोज येताना असं काय ना काय घेते आणि माझे पैसे घालवते. असं नाही करायला पाहिजे, पण काय करणार, सगळी हाऊस मौज पुरवावी लागतेच. आणि एवढे कपडे धुतले होते मी, मगाशी सांगितले की मशीन नाही, एवढे सगळे कपडे मी अशा हाताने धुतले होते. तर एवढे कपडे आता मला घड्या देखील घालायचे आहेत. आणि आता मी आल्यावरती पहिले हातपाय तोंड धुतले, चेंज केले, आणि मग हे जे कपडे होते हे सगळे काढले. अजून माझं झाडू मारायचं बाकी आहे, दिवाबत्ती करायची बाकी, आणि थोडासा टाईम पण आहे त्यासाठी. तर हे असे उलटे सुलटे कपडे मी सुकायला टाकले होते. तर एक एक मी सगळे आता घडी घालून ठेवते. आता तुम्ही म्हणाल एवढे हे चुरगाळलेले कपडे आहेत अशीच घडी घालून ठेवते, कारण की मी जेव्हा पण ऑफिसला निघते त्या अगोदरच मी इस्त्री करते. कारण हे असे येड्याचे कॉटन आहेत ना, त्याला इस्त्री जरी करून ठेवली तरी पण ते लगेच निघून जातं. म्हणून मग मी आहे असे घड्या घालते धुतलं की. आणि मग जायच्या वेळेस मी सकाळी याला अशी मस्त इस्त्री करून घेते आणि मग घालते अंगावर. तर माझे रोज जे घालायचे कपडे आहेत त्याहून जास्त माझे ऑफिसचे कपडे जास्त धुवायला पडले होते, कारण
प्रत्येक ड्रेस मी एकदा दोनदा तीनदा असं घालते, जास्तीत जास्त तीनदा, त्यावरती नाही. आणि आज काय झालं मी तुम्हाला सांगते. अक्षय मला बोलला होता की तू जर आज चिकन घरी घेऊन जात असशील तर त्याचं तू आज बटर चिकन बनवायचं. मी म्हणलेली हो चालेल, कारण मला असं वाटलं बटर चिकन म्हणजे बटर टाकायचं आणि मग ते चिकन बनतो, पण त्याला एकदम परफेक्ट लागतो. मी हे देखील विचार केली होती की मी हे सर्व झालं की पहिला आता व्हिडिओ बघेल यूट्यूबवरती कोणाची तरी रेसिपी बघून मग मी बनवायला स्टार्ट करेल. मग तेवढ्यात त्याचा मला कॉल आला की तो मला म्हणाला तू आज बटर चिकन बनवते. मी म्हणले हो. मग तो बोलला मग तू बोनलेस पीसेसवाले चिकन आणलीस का? मग मी म्हणाली नाही असं काय नाही, नॉर्मल चिकन घेऊन आली मी. तर मग तो म्हणाला राहू दे, तू तुझा गावठी रस्सावाला चिकन बनव. मग मी बघितलं का तर मला कळालं पूर्ण ज्या रेसिपीज वगैरे मी बघितलं तेव्हा मला समजलं यार बटर चिकन असं बनवतात म्हणून. सो मी नेक्स्ट टाईम मी नक्की बनवेल, पण यावेळेस मी बटर चिकन तर नाही बनवलं आहे, पण माझ्या गावाकडच्या पद्धतीने एकदम झणझणीत गावठी असा रस्सा आणि चिकन बनवलेला आहे, म्हणजे बनवणार आहे आता. सो ते तुम्हाला मी दाखवते. आणि माझ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आणि सगळ्या घड्या व्यवस्थित प्रॉपर ठेवल्या मी कपाटामध्ये आणि मस्त देवाला नमस्कार केला, दिवाबत्ती लावली आणि आता परत लेफ्ट राईट करत आम्ही आलो आहोत आमच्या किचनमध्ये. हे आमचं संध्याकाळचा आफ्टर ड्युटी जॉब कोणाकोणाचा असतो मला सांगा. तर हेच ते किचन, सॉरी चिकन, जे काळ्या पिशवीमध्ये बांधून देतात. कुणाला कळू नये की ह्या लोकांनी चिकन घेऊन चालत घरी म्हणून. त्या आतमध्ये व्हाईट पिशवी आणि वरून काळी पिशवी अशी करून देतात. आता मी एका बाउलमध्ये हे चिकन काढून घेते. 3 ते 4 पाण्याने याला व्यवस्थित खळाखळा असं धुवून घेते. आणि चिकनमध्ये ना असे बारीक बारीक असे रक्ताचे कण असतात, तर ते मला माहीत नाही ते टाकायचं धुवायचं काय करायचं, पण ते खूप येत होते असे मध्ये मध्ये आणि चिकटून राहिले होते आणि ते बाउल व्हाईट कलरचं असल्यामुळे ते उठून दिसत होते. सो नो वरी, मी स्वच्छ धुतलंय तसं. आणि आता मी यामध्ये काय काय टाकते, मी मीठ, हळद आणि दही वगैरे मी असं काय वापरत नाही, एकदम नॉर्मल. आणि हा एक चिकनचा मसाला घेऊन आला होता, सुहाणा चिकन मसाला. आणि मग एका चम्मचच्या सहाय्याने याला पूर्ण हे असं सगळं लावून एकजीव करून घेते. पूर्ण मसाला ह्या चिकनला मुरला पाहिजे व्यवस्थित, तोपर्यंत मुरला पाहिजे जोपर्यंत मी दुसऱ्या फोडणीची तयारी नाही करत. आणि मला या चिकनवरून आठवलं, मी एकदा चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं असं म्हणायचं सोडून मी मॅग्नेट करायला ठेवते असं म्हणाली होती, कारण मला माहीतच नव्हतं की मॅरिनेट म्हणतात म्हणून. मला जेव्हा मी चिकनला मॅरिनेट करायला घेते मॅरिनेशन, तेव्हा मला हे आठवतो. आणि मला असे मस्त फुलवाले कमेंट भेटले होते माझ्या यूट्यूबवरती, माझ्या त्या व्हिडिओवरती, की लोहचुंबक बनवायला ठेवलं आहे का मटण असं. आणि मी खूप हसली होती. मला खरंच म्हणजे तेव्हा समजलं की मॅग्नेट नाही मॅरिनेशन बोलतात म्हणून. थँक्यू सो मच त्यांना सर्वांना. तर कसं आहे ना, गावाकडे मराठी मीडियम शाळेला शिकल्यामुळे त्यानंतर डायरेक्ट मग शहरात आलो आणि मग डायरेक्ट ऑफिसच्या कामामध्ये लक्ष घातलं. मग हे सगळी दुनियादारी काय समजली नाही, कशाला काय म्हणतात काय नाही. जेवढी इंग्लिश येते तेवढी तर बोलत असतो, जेवढी नाही आहे तेवढी काय बोलत नाही, कारण मराठी मीडियममध्ये शिकलो आहे. पण नॉर्मली मी खूप जणांना विचारून घेतलं की ह्याला तुम्ही काय म्हणता, तर बऱ्याच जणांना, सगळ्यांना माहिती आहे ऑलमोस्ट की ह्याला मॅरिनेट बोलतात म्हणून. मलाच कसं काय माहीत नाही, म्हणजे मी केवढी अडाणी आहे यार, सिरियसली. तर माझं बोलण्याच्या नादात माझी अशी जबरदस्त आणि स्पेशल रेसिपी सांगायची राहून गेली. पहिलं तर मी काय केलं, मॅरिनेट करायला ठेवलं चिकनला मीठ, हळद आणि सुहाणा चिकन मसाला लावून. नंतर मी काय केलं, एक मसाला बनवला, वाटण बनवलं. त्या वाटणामध्ये मी 2 मीडियम साईजचे कांदे, टोमॅटो नाही घातला, लसूण घातला, अद्रक आणि खोबरं घातलं सुक्कं, याचे तुकडे वगैरे केले आणि पूर्ण वाटण बनवून घेतलं मिक्सरमध्ये. बाकी तर मी भाजली वगैरे नाही हा सगळा मसाला. जर कुणाला काळा रस्सा बनवायचा असेल तर म्हणजे वऱ्हाडी स्टाईलमध्ये, तर भाजलं तरी चालतो आणि त्याची एक चव वेगळीच येते. आणि नाही भाजलं तरी त्याला कसं भाजायचं हे मी आता तुम्हाला दाखवते. कढई ठेवली आहे मोठी, ज्यामध्ये व्यवस्थित असं फिरवता येतो. जे सकाळी मी पोहे बनवली होती ती कढई घासून घेतली. अजून बाकीचे भांडे घासायचे पडलेले आहेत तसेच, तर मी आता हे जेवण बनवल्यानंतर घासून घेणार आहे. सो अशी कढई मी घेतली आहे खोलगट, ज्यामध्ये असं व्यवस्थित चरचरीत असं व्यवस्थित भाजता येतो म्हणून. आणि तेल पण खूप छान सुटतो.
मग मी यामध्ये काय केलं, हे सगळं तेल टाकलं होतं 2-2.5 चमचे, त्यामध्ये सगळं वाटण टाकलं. नंतर मग आपल्या घरातला लाल तिखट टाकलं 1.5 ते 2 चमचे आणि थोडासा तो आपला कुठला मसाला असतो, अंबारी म्हणून मसाला असतो लाल कलरचा, तो एक अर्धा चमचा टाकला. सो असं मिळून मी 2 चमचे मसाले टाकले आणि जे मॅरिनेट करायला ठेवलं होतं चिकन, तर ते चिकन या कढईमध्ये पूर्ण ओतलं असं आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून पूर्ण एक जीव करून घेतलं. खरोखर सांगते, खूप जबरदस्त अशी चवीला अशी ही रस्सा भाजी बनते. तुम्ही पूर्ण फॉलो करा आणि सेम असंच बनवा. आणि मेन म्हणजे खूप झटपट बनते, खूप लगेच बनते. याला दुसरं उकळवून घ्यायची गरज नाही, काही नाही. ज्याला आळणी रस्सा खायचा त्यांनी हमखास उकळवून घ्या यार, कारण आळणी रस्सा तुम्हाला सूप आवडत असेल तर उलट चांगलंच आहे. आणि मी एक साईडला पाणी गरम करायला ठेवली होती 2 ग्लास आणि आता मी एक साईडला राईस लावलेला आहे उकडायला आणि मग मी रश्श्यामध्ये ते जे गरम उकळलेलं पाणी आहे ते घातलं. मीठ ऑलरेडी घातलं होतं, सो नो नीड, मीठ घालायची गरज नाही. जरा चाटून बघायचं, जर तुम्हाला वाटतंय की खारट नाही लागत तरच मग मीठ घालायचं. आणि मग मी 5 मिनटं झाकण लावून उकडवलं ह्याला आणि तेव्हा जाऊन हे पाणी आटलेलं आहे. आणि मग मी कोथिंबीर कापून पूर्ण ह्यावरती गार्निश केली, कोथिंबीर छान. अजून एक गोष्ट म्हणजे मी जेव्हा वाटण बनवत होती त्यामध्ये पण मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. तर असा झणझणीत चिकनचा रस्सा प्लस चिकन गावरान पद्धतीने बनवून रेडी केलेला आहे मी. आणि थोडंसं अजून मी वाफवायला ठेवले इकडं. तोपर्यंत मी काय करणार, इकडे भांडी घासून घेणार. तर अक्षय अजून आला नव्हता ऑफिसमधून, तर तो आज परत काहीतरी मला वाटतं ऑफिसनंतर मित्राला भेटायला जाणार आहे. तर तोपर्यंत मग मी भांडे वगैरे स्वच्छ घासून घेणार. पूर्ण जेवण तर आता ऑलमोस्ट रेडी आहे. भांडे घासायचं तर खरोखर खूप जाम कंटाळा येतो, कारण भांडे आहे ना दिवसातून 4 ते 5 वेळा भांडे पडतात आणि खूप जास्त ओटा भरून भांडी अशी, म्हणजे त्यामुळे एवढं गवाळ दिसतो ना खरोखर. कपडे धुवायची मशीन घेऊन झालं की लगेच भांडी घासायची मशीन पण घेणार आहे. ज्यांना कोणाला माहीत असेल आणि कुणाच्या घरी भांडी घासायची भांडी धुवायची मशीन असेल ना, तर प्लीज मला लिंक पाठवा किंवा मला कमेंटमध्ये सांगा की कुठल्या कंपनीची भांडी घासायची मशीन चांगली आहे. कारण तुम्ही जर वापरत असाल आणि तुम्हाला त्याचा अनुभव आहे की हे अशी चांगली आहे, तर मग मला नक्की कळवा, कारण मी घेणार आहे एक भांडी घासायची मशीन. तर चपाती जी आहे ना, मी त्या अक्षयला फोन करून सांगितली आहे भात आणि रस्सा रेडी आहे आणि तू येताना चपात्या घेऊन ये म्हणून. तर तो बोलला हो ठीक आहे, मी आणतो येताना. तर मला आजचा पूर्ण व्लॉग जो बनवला आहे तो पूर्ण एडिट करायचा आहे. बरेच कामं आहेत आणि आता मी जेवण करते. या जेवायला तुम्ही पण. आणि माझा चिकन गावरान रस्सा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मी मगाशी बोलत होती ना की मी आज ऑफिसवरून काहीतरी ब्युटी प्रोडक्ट आणलं आहे म्हणून, तर ते ही एक ट्यूब आहे आणि अजून गोष्टी आहेत बऱ्याच, ते मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्यावरून, कारण मी ते पहिल्यांदाच तसं यूज करणार आहे घरामध्ये म्हणून. आणि हे पण मी आज पहिल्यांदाच यूज करते ही क्रीम, माहीत नाही कसा ह्याचा रिझल्ट येईल. तर त्यांनी बोलले की 21 दिवस कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे बारीक दाग, बारीक असे पिगमेंटेशन आहेत ते गायब होतील म्हणून. तर मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मग मी घेऊन आली. त्यांना विचारलं पूर्ण चेहऱ्याला लावलं तर चालतं का, ते बोलले की हो, डे आणि नाईट दोन्हीला तुम्ही वापरू शकता. सो मला जर रिझल्ट आला तर मी तुम्हाला देखील सजेस्ट करेल. तोपर्यंत मी कुणाचं नुकसान नाही करणार आहे. आणि मग मी इकडे लिप बाम वगैरे लावते. आणि मग मी ही क्रीम लावायच्या अगोदर थोबडा धुतला होता स्वच्छ पाण्याने, 2 पाण्याने धुतला होता. आणि असं जरा मला आता फ्रेश वाटतो आहे. सो मी उद्या जाणार आहे कल्याणला माझ्या दीदीकडे, म्हणजेच मुंबईला. माझ्या दीदीचे दोन्ही जे बछडे आहेत, एक पृथ्वी आणि एक विराज, दोघं पण कधीपासून माझ्या मागे लागलेत की पिया दीदी कधी येतेस म्हणून. आणि ॲक्च्युली ते मला मावशी नाही बोलत, ते मला पिया दीदी बोलतात. मग मी विचार केला आहे कशाला वेळ करायचा, परवा संडे आहे, रविवार आणि उद्या सॅटर्डे आहे, तर मग मी उद्याच निघणार आहे. आणि मी घरातून निघतापासून ते जाईपर्यंतचा पूर्ण व्लॉग कॅप्चर करणार आहे. तर स्टे ट्यून, बाय.